नमस्कार. नमस्कार सर. भारतीय मातृदेवतांचा इतिहास भाग 4 मध्ये आपण आहोत आज सर. आपण निऋती, लक्ष्मी आणि महिषासुरमर्दिनी यांच्या माहितीवर 3 भाग झालेले आहेत आपले. तर आज चौथी मातृदेवता साती आसरा याच्याबद्दल बोलायचं होतं. साती आसरा नावाचा इतिहास, साती आसरा या मातृदेवताचा इतिहास, त्याच्याबद्दल माहिती. बहुजन समाजामध्ये काही यात्रा निघतात, काही उत्सव असतात, त्यामध्ये यांना पूजलं जातं. याचं पूजन घरोघरी, शेतात, जलाशयाच्या ठिकाणी होतं. तर त्याचा इतिहास, त्याबद्दलची माहिती जाणून घ्यायची होती सर. काय सांगता येईल? फार चांगला प्रश्न आहे आपला की साती आसरांची उपासना किंवा पूजा पद्धती अजूनही मोठ्या प्रमाणात बहुजन समाजामध्ये प्रचलित आहे. आता त्याबद्दल माहिती मात्र उपलब्ध नाही असं आपण म्हणतो, पण तसं नाहीये. त्याबद्दल सगळ्यात जुनी माहिती आपल्याला जी सापडते ती सिंधू संस्कृतीच्या एका मुद्रेवरून सापडते. आणि मग काही अभ्यासकांनी व्युत्पत्ती कोश ज्यांनी तयार केला अशा डॉक्टर कृपा कुलकर्णी यांनी आसरा शब्दावर काही लिखाण नाही केलं, पण अप्सरा या शब्दाची व्युत्पत्ती त्यांनी सांगितली आहे. अप्सरा आणि आसरा हे समानार्थी शब्द आहेत, पण अप्सराबद्दल जी माहिती पुराणामध्ये येते ती वेगळी आहे आणि आसरा या मातृदेवता पूजल्या जातात त्याबद्दल ज्या धारणा आहेत त्या वेगळ्या आहेत. अप सरा ही 2 शब्द वापरले, अप आणि सरा. अप म्हणजे पाणी आणि सरा हा शब्द तसा पाणी याच अर्थाचा आहे. आब हा इराणी शब्द आहे. आता मी जेव्हा इराणमध्ये गेलो होतो तेव्हा त्या ठिकाणी आम्हाला प्रामुख्याने जाणवलं की पाणी हवं असेल तुम्हाला तर आब म्हणावं लागतं. म्हणजे हॉटेलमध्ये असेल की कुणाला मागायचं असेल पाणी जिथे आपण राहतो तिथे किंवा विकत घ्यायचं असेल तर त्यांना आब म्हणावं लागतं. म्हणजे अजूनही आब हा शब्द इराणमध्ये प्रचलित आहे. आणि सरा या शब्दाचा अर्थ जो कृपा कुलकर्णींनी मराठी उत्पत्तिकोशात लावलाय तो 2 अर्थ त्यांनी लावले. एक तर क्रीडा करणारी, सरस म्हणजे क्रीडा करणारी, आणि दुसरा अर्थ त्यांनी हलणारी म्हणजे नृत्य करणारी या अर्थाने. पाण्याशी संबंधित एखादी स्त्री किंवा नदीला सुद्धा म्हणते, नदी हलत राहते ना, नागमोडी वळण घेत राहते, त्यावरून तो अर्थ आला असावा त्यांच्या डोक्यात. पण पुढे आणखी त्यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे. कृपा कुलकर्णी पुढे पंडित महादेव शास्त्री जोशी यांचा जो भारतीय संस्कृती कोश आहे त्यात अप्सराविषयक जी माहिती आहे त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की अप्सरा ह्या इराणमधून आलेल्या सुंदर नर्तकी असाव्यात. म्हणजे हे त्यांनी कसं ठरवलं की पुराणांमध्ये जे अप्सरेची वर्णन आहेत त्या वर्णनामध्ये त्या सुंदर आहेत आणि देवांना खुश करतात. किंवा मग एखाद्या ऋषीचा तपोभंग करायचा असेल म्हणजे तो तपश्चर्येत आहे आणि मग इंद्राचं आसन डळमळीत होते आहे, इंद्र अप्सरांना त्याच्याकडे पाठवतो त्या व्यक्तीकडे. जसं विश्वामित्र आणि मेनका ही जी कथा आहे प्रचलित शाकुंतल या नाटकामध्ये कालिदासांनी फार रंगून सांगितलेली आहे. महाभारताची कथा आहे, मुळात ती महाभारताच्या आधी पर्वात आलेली कथा आहे. तर मेनका नावाची जी अप्सरा आहे तर ती अप्सरा भुलवते आणि तपोभंग करते विश्वामित्राचा आणि त्यांचा शरीर संबंध येतो. त्यातून मग शाकुंतल नावाची जी पक्षी आहे, शकुंत नावाचे पक्षी, त्या पक्ष्यांनी तिचं पालन केलं म्हणून शकुंतला असा एक शब्द तयार झाला असं महाभारतात सांगितलं आहे. तर या सगळ्या कथा ज्या उर्वशी आणि त्यांचा संबंध इतर ऋषींशी जेव्हा येतो अनेक ठिकाणी येतो, ही सुद्धा इराक मधली आहेत असं महादेव शास्त्री जोशींचं म्हणणं आहे. कारण उरू हा जो शब्द आहे, उरूचा अर्थ होतो मांडणी खरं म्हटलं म्हणजे, पण ऊर शब्द हा इराक मधल्या गावांसाठी उर्वक हे शब्द आहेत. आपल्याकडे एखाद्या गावाच्या शेवटी ऊर हा शब्द, नागपूर आहे, जबलपूर आहे, कोल्हापूर आहे, सोलापूर आहे, त्यातला ऊर शब्द हा इराक मधून आलाय असं अभ्यासकांचं मत आहे. म्हणजे हा आणखी उर्वशी शब्दाशी जोडणारा पण थोडासा वेगळा अर्थ सांगणारा हा शब्द आहे असं अभ्यासकांचं मत आहे. पण तो काही आपला आजचा विषय नाही. आपला विषय आहे की अप्सरा हा शब्द जो रूढ झाला चुकीच्या अर्थाने त्याचा मूळ अर्थ सांगणे. अब किंवा आप शब्द संस्कृतमध्ये आलेला आहे. आब हा शब्द इराणी आहे,
अवेस्तामधला अवेस्तामध्ये सापडतो. आणि ऋग्वेदात पुढे आप शब्द आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू ही पंचमहाभूते आहे. त्यात आप हा पाणी या अर्थाचा शब्द आहे. आणि पाण्याशी संबंधित ज्या मातृदेवता होत्या त्यांना अप्सरा असं म्हटलं गेलं होतं. फक्त आर्यांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकृत असल्यामुळे त्यांनी त्यांना नर्तकी किंवा सुंदर किंवा कामुक असे अर्थ लावले आणि मग तशा कथा पुराणामध्ये प्रचलित झाल्या. किंवा नाग या शब्दाबद्दलही आपण विचार केला यापूर्वी की नाग हे जलरक्षक आहेत. तर सात म्हणजे सत्य, आणि सात या शब्दाचा अर्थ पाणी असाही होतो, आणि सात या शब्दाचा अर्थ होतो नाग. हे तीन अर्थ सात या शब्दाशी निगडित आहेत. तर ह्या साती अप्सरा हा अप्सरा शब्दाचा अपभ्रंश आहे. म्हणजे अप्सरा शब्दापासून तयार झालेला आसरा हा आपल्या लोकभाषेतला शब्द आहे. आणि त्या सात आहेत. सात या शब्दाचा आणखी अर्थ आहे की सात हा आकडा अंक आहे. तर या अंकाशी संबंधित सुद्धा इतिहासकारांनी काही माहिती गोळा केलेली आहे. ऋग्वेद मध्ये यांचा उल्लेख अप्सरा या अर्थाने येतो. सिंधू संस्कृतीमध्ये एक मुद्रा आढळली आहे. त्या मुद्रेमध्ये 7 महिला आणि त्यांना शक्ती दाखवते, वराह पुच्छधारी, तर असे सील आहे. आणि एका झाडापाशी एक पुरुष उभा आहे. तो त्या झाडाचा मालक असला पाहिजे किंवा झाडाचा रक्षक असला पाहिजे. आणि त्याची आराधना करणारा एक दुसरा पुरुष खाली वाकून त्याला वंदन करतो असं दाखवलेलं आहे. आणि ह्या साती आसरा एका खाली अशा 7 दाखवलेल्या आहेत. 7 हा अंक, आणि 7 हा सत्य या अर्थाचा शब्द, आणि 7 या शब्दाचा पाणी हा अर्थ होणे, आणि 7 या शब्दाचा नाग हा अर्थ होणे, हे जे अर्थ व्युत्पत्ती कोशामध्ये आलेले अर्थ आहेत त्यावरून एक स्पष्ट दिसतं की जलरक्षक नाग, जलरक्षक यक्षिणी याच्याशी संबंधित साती आसरा हा शब्द आहे. आणि आता सिंधू संस्कृतीच्या ह्या मुद्रेमध्ये स्पष्टपणे आकृतीमध्येच या साती आसरा दाखवल्या आहे. पण आपल्याकडे ज्या नदी, जलाशय, नाला, तलाव याच्या काठावर किंवा विहीर हे एक जलाशयच आहे. तर त्याच्या काठावर 7 दगड ठेवून, 7 लहान लहान खडे ठेवून त्याला हळद कुंकू वाहून पूजा करण्याची प्रथा अजूनही आहे. लहान बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याला पहिल्यांदा त्या साती आसराच्या दर्शनाला नेतात, म्हणजे विहिरीच्या काठावर त्याला नेतात. तर ही अशा प्रकारची पूजा सिंदखेड राजा हे जे मा जिजाऊचं जन्मस्थान आहे त्या ठिकाणी एक विहीर आहे मोती बारव नावाची. तर त्या बारवीच्या ठिकाणी काही स्त्रिया आलेल्या मला दिसल्या, त्याचा व्हिडिओ आणि फोटो सुद्धा घेतला. तर लक्षात आलं की अजूनही लोक परंपरेमध्ये साती आसराची पूजा अशा पद्धतीने सुरू आहे. आणि याबद्दलची जी माहिती अभ्यासकांनी गोळा केली आहे, एक तर मके ढवळीकर नावाचे फार मोठे इतिहास संशोधक होऊन गेले. ते पद्मश्री पुरस्कार त्यांना भारत सरकारने दिला. आणि डेक्कन कॉलेज जे पुण्याचं आहे त्याचे ते संचालक होते. तर त्यांनी वेगळा अर्थ लावला, कारण त्यांच्या सगळ्या मांडणीमध्ये आर्य हे त्यांचं मूळ सांगितलं. प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी आर्य आहेत. आर्य संस्कृती ही मूळ आहेत आणि सिंधू संस्कृती आर्यांची संस्कृती आहे. अशा प्रकारचे त्यांनी 2-3 ग्रंथ लिहिले आहेत. तर त्यांनी असं म्हटलं की या ठिकाणी जे 7 तुम्हाला दिसतात स्त्रिया, तर ह्या 7 स्त्रिया ह्या सोम जो आहे सोमरस काढणे, सोमरसाचं एक वेगळं आकर्षण देवांना होतं. तर त्या सोमरसाचं जे काही 3 वेळ सोमरस हा तयार केला जात असे दिवसातून. आणि त्यांनी म्हटलं की ऋग्वेदात सोम तयार करण्याच्या समारंभाचं वर्णन आहे. दिवसातून 3 वेळा सोम तयार करीत असत. प्रत्येक वेळी एक देवता तो तयार करीत असे आणि दुसरी देवता त्यावर लक्ष ठेवीत असे. संध्याकाळच्या कार्यक्रमात सोम तयार करण्याचं काम अग्नीकडे असे आणि सप्तमातृका त्यावर देखरेख करीत असत, असं ऋग्वेदात वर्णन आहे. ऋग्वेदातल्या वर्णात सप्तमातृका हा शब्द आलेला आहे, 7 मातृदेवता. हे वर्णन वर उल्लेख केलेल्या मुद्रेवरील चित्रणाला तंतोतंत लागू करतं. वृक्षातील देवता म्हणजे सोम, जो वृक्ष दाखवला या मुद्रेमध्ये, तो वृक्षातील बाजूला एक पुरुष आहे, त्याला सोम म्हटलं. त्याच्या पुढे वाकलेला पुरुष म्हणजे अग्निदेव असावा, कारण त्याचं वाहन मेंढा त्याच्या मागे उभा आहे. मी मेंढा त्या सीलमध्ये मुद्रेमध्ये आहे. खालच्या बाजू उभ्या असलेल्या स्त्रिया सप्तमातृका असाव्यात, हे मात्र त्यांनी स्पष्टपणे मान्य केलं आहे. आता ते असं आणखी एक वाक्य करतात, विधान करतात, कारण त्यांनी तो गोंधळ वाढवलाय
सिंधू संस्कृती आर्यांची आहे हे त्यांनी वारंवार सांगितलं. इथे मात्र तर सांगतात की या संदर्भात सिंधू संस्कृती आर्यांची किंवा अनार्यांची या वादात न पडता आर्यांनी सिंधू धर्मातील काही संकल्पना त्यांच्या धर्मात समाविष्ट केल्या असणं अशक्य नाही असं म्हणता येईल, असं ते म्हणतात. म्हणजे त्यांना हा वाद नको आहे. ते पण एक गोष्ट स्पष्ट करतात की आर्यांच्या संस्कृतीमध्ये बऱ्याच ज्या संकल्पना आहेत त्या सिंधू संस्कृतीमधून आलेल्या आहेत आणि सप्तमातृका ह्या सिंधू संस्कृतीमधून आलेल्या आहेत असं त्यांच्या या म्हणण्याचा अर्थ होतो. तर या ठिकाणी सगळ्यात जुना पुरावा आपल्याला 5000 वर्षापूर्वीचा सप्तमातृकांचा साती आसरांचा सापडतो. तर जलाशयाला सर म्हणजे जलाशयाचा कसा काय संबंध यांचा? आता एक अंधश्रद्धा असते की अमावस्या पौर्णिमेला एखादा मनुष्य जर पाण्यात बुडाला तर त्याला या आसरांनी ओढून नेलं अशी एक अंधश्रद्धा आहे. म्हणजे तर या अंधश्रद्धा कशा काही इतक्या रूढ झाल्या किंवा त्याच्याबद्दल काय सांगता येईल? नाही, यामागे बरोबर आहे, ही अंधश्रद्धा जरी असली पण त्याच्या मागे सुद्धा लोकसंस्कृतीचा एक मोठा इतिहास दडलेला आहे. कारण जलाशय जी होती, जसं आता महाभारतात यक्ष प्रश्न नावाचं एक प्रकरण येते, त्यात युधिष्ठिर हा यक्षाच्या प्रश्नाला उत्तर देतो पण त्याच्या आधीचे पांडव त्याच्या प्रश्नाला उत्तर देत नाही आणि त्यामुळे मग तो यक्ष त्यांना मारून टाकतो किंवा मूर्छित अवस्थेत करतो, बेशुद्ध करतो, अशा प्रकारचं वर्णन महाभारतात आढळतं. आता हा यक्ष हा प्रश्न विचारतो म्हणजे तो ज्ञानी आहे मुळात आणि ते प्रश्न काही साधारण नाही. तो पृथ्वीच्या सृष्टीच्या उत्पत्तीपासून तर ईश्वराच्या अस्तित्वापर्यंत सगळे प्रश्न, ते धर्म म्हणजे काय, अशा प्रकारचा प्रश्न जेव्हा तो विचारतो तर बाकी जे पांडव असतात त्यांना ते उत्तर देणं ते आवश्यक वाटत नाही आणि मग ते पाणी प्यायला लागतात कारण तहान लागली असते त्यांना, अरण्यात ते गेले असतात. तर तेव्हा तो त्यांना मूर्छित करतो म्हणजे शिक्षा देतो की तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या मगच पाणी प्या. तर त्यामुळे यक्षांबद्दल थोडीशी विकृत माहिती, नकारात्मक माहिती महाभारतापासून सगळीकडे पसरलेली आहे. यक्ष या शब्दाचाही अर्थ होतो जलरक्षक. तर हे पाण्याचे ते रक्षक होते कारण पाण्याचे साठे हे व्यवस्थित राहिले पाहिजे, सुरक्षित राहिले पाहिजे, स्वच्छ राहिले पाहिजे, विष त्यात कोणी चालवू नये किंवा लोकांचं नुकसान त्यात होऊ नये यासाठी काळजी घेणारा जो यक्षांचा वर्ग होता, जे जलपूजक होते ते जलरक्षक होते आणि विशेषतः वृक्षांचेही रक्षक होते. निसर्ग सृष्टीचे जे रक्षक आणि विशेषतः पूजक असा एक वर्ग जो भारतातल्या मूळ निवासींचा वर्ग होता. मूळ निवासी शब्द थोडा राजकीय वाटत असला तरी आपण एक ऐतिहासिक एक संज्ञा म्हणून वापरतो या ठिकाणी. तर हे जे लोक होते आपले पूर्वज, तर त्या लोकांनी पाण्याचं रक्षण केलं, निसर्गाचं रक्षण केलं, झाडांचं केलं, डोंगरांचं केलं, पशुपक्ष्यांचं केलं. तर अशा लोकांचा हक्क होता या सगळ्या गोष्टीवर. तो हक्क सांगण्याकरता ते काही प्रश्न विचारतो, ते काही किंवा काही शुल्क घेत असत, म्हणजे टॅक्स घेत असत. तर तशा ही जी कल्पना यक्षांबद्दलची आहे तशी यक्षिणीबद्दल तीच कल्पना आहे. यक्षिणी म्हणजे मातृदेवता, स्त्री देवता आपण म्हणूया, हरकत नाही. तर ह्या सगळ्याच स्त्रिया ह्या मातृदेवताच्या पदवीला पोचल्या असतील असं नाही, पण स्त्रियांबद्दल एक आदराची भावना ज्या सिंधू संस्कृतीमध्ये होती त्यामुळे यांना देवतांचं स्थान मिळालं आणि या रक्षण करतात. त्यांच्या परवानगीशिवाय पाणी प्यायचं नाही, त्या पाण्यात जायचं, प्रवेश सुद्धा करायचं नाही, अशा प्रकारची धारणा प्राचीन काळात होती. त्यातूनच कोणी बुडाला समजा ती यक्षिणींनी बुडवलं की यक्षांनी बुडवलं, अशा प्रकारची धारणा ही समाजात तयार झाली असावी असं मला वाटतं. ओके सर, आता या ज्या 7 आसरा होत्या म्हणजे या 7 मातृदेवता, त्यांची विशिष्ट अशी काही नावं आहेत का की समूहच फक्त 7? हो 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 त्याची नावं आहेत आपल्याकडे. प्रचलित नावं वेगळी आहेत. तर यावर माहिती अशी आहे की यांची मुळातली नावं जी आहेत ती आहे निवृत्ती. आपण त्या निवृत्तीवर काल परवा पाहिली माहिती. निवृत्ती एक नाव आहे त्या साती पहिल्या आसराबद्दल. दुसरं नाव आहे रोहिणी किंवा उषा, अशी 2 पैकी एक नाव आहे. तिसरं नाव दिती आहे. दिती ही मातृदेवता आहे. दितीपासून दैत्य झाले आणि हिरण्यकशिपूच्या आईचं नाव दिती होतं अशी माहिती पुराणात सापडते. आता चौथं नाव आहे दनू किंवा हारिती. हारितीबद्दल आपण थोडक्यात काल माहिती पाहिली. दनूचे जे उपासक होते त्यांना दानव आपण म्हणतो. दानव आणि दैत्य हे शब्द बदनाम झाले पण ते मातृदेवतांचे उपासक होते.
हे सुद्धा सुरुवातीची नाव आहेत. उर्वशी एक नाव आहे ज्या उल्लेख मी केला. बरोबर, दितीची मुलं दैत्य. हा, दितीची उपासक किंवा मुलं, आपण उपासकांनाही मुलंच म्हणतो. तर दैत्य शब्द हा बदनाम केला, पण मुळात तो दितीशी संबंधित आहे. दानव शब्द बदनाम केला आपण म्हणजे वैदिकांनी केला. आता आपण वैदिकांचेच वाहक आहोत संस्कृतीचे, म्हणून आपण त्यात बदनामच आहोत. म्हणजे काही काही गुन्हा आपलाही आहे. उर्वशी एक नाव आहे जे मी आधी घेतलं, ती सुद्धा 7 आसरापैकी एक आहे. अंबा. आता अंबा हा जो शब्द आहे त्याचा अर्थ 2 अर्थ होतात. अंबा म्हणजे आई, हा एक मुख्य अर्थ आहे. दुसरा अर्थ आहे अंबा म्हणजे पाण्याची मालकीण. जसं आता कोल्हापूरची जी अंबाबाई आहे ती जलदेवता आहे. म्हणजे अशा अनेक जलदेवता आहे ज्यांना अंबा आपण म्हणतो. तर इळा हा एक शब्द आहे, तो आता कर्नाटकात आहे, वापरात आहे. अशा 7 प्रकारच्या अंबा होत्या, म्हणजे पाण्याच्या मालकिणी होत्या. आणि त्यापैकी काही ठिकाणी 8 अष्टमातृकांची यादी सापडते. आता ही यादी जी आहे नंतरची, ही आहे आपल्या पुराणात सापडते, अनेक ग्रंथात. ब्राह्मी, माहेश्वरी, ऐंद्री, वाराही, वैष्णवी, कौमारी, चामुंडा आणि चर्चिका अशी नावं 8 अष्टमातृकांची नावं आढळते. अमरकोश नावाचा एक संस्कृतचा कोश आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी चर्चिका हा शब्द वगळला, 7 मातृकांची चर्चा केलेली आहे. 8 मातृकांची आणखी एक यादी अलीकडली आहे. अलीकडली मी तरी याला 1500 वर्ष झाली आहेत. वैष्णवी, ब्राह्मी, कार्तिकेयी, इंद्राणी, यमी, वाराही आणि ईशानी. शिवाच्या पत्नीला, शिवपत्नीला ईशानी, शिव म्हणजे ईशान आणि ईशानी म्हणजे पार्वती, तिचाही समावेश आहे. वाराह हा एक अवतार मानला गेला आहे आपल्या दशावताराच्या कल्पनेमध्ये, तर त्याचं स्त्रीरूप वाराही आहे. यम हा एक हे दैवत आहे, पण त्यालाही बदनाम करण्यात आलं. त्याची जी पत्नी यमी, तिचाही अलीकडल्या म्हणजे 1500 वर्षापूर्वीच्या ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. इंद्राणी, इंद्राची पत्नी इंद्राणी, हिला सुद्धा सप्तमातृका स्थान देण्यात आलेलं आहे. कार्तिकेयाची पत्नी किंवा स्त्रीरूप कार्तिकेयी आणि ब्रह्माची पत्नी जी सरस्वती आहे, ब्राह्मी तिला म्हणतात. तर ही ब्राह्मी सुद्धा अष्टमातृकामध्ये किंवा सप्तमातृकात आहे. विष्णूची पत्नी लक्ष्मी, वैष्णवी, तिलाही सप्तमातृकात स्थान देण्यात आलं आहे. ज्या काय तऱ्हेने सत्ता बदलल्या त्याच्यानुसार त्या म्हणजे आता अलीकडे हे जी आहे अंबानी, अनिल अंबानीची बायको, तर तिला आता एका मोठ्या पदावर नेमलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याची समिती आहे. म्हणजे आता ती क्रिकेट कधी खेळली असेल नसेल, तिला क्रिकेटची माहिती किती असेल नसेल, तर पण ते मोठ्या विद्वान, मोठ्या श्रीमंत, मला वाटते मुकेश अंबानीची बायको आहे ती. आताच लग्न झालं तिच्या मुलाचं. तर तिला इतक्या मोठ्या पदावर नेमलं. का नेमलं? कारण मोठ्या एका श्रीमंत माणसाची बायको आहे. अशा तऱ्हेने सत्तारूढ झालेले लोक आपापल्या बायकांना किंवा आपापल्या मुलींना या सप्तमातृकामध्ये त्यांनी सामील करून घेतलाय. अशा तऱ्हेने दुर्गा सप्तशती नावाचा एक ग्रंथ 6व्या ते 7व्या शतकात रचला. तर त्याच्या 8व्या अध्यायामध्ये देवीला मदत करणाऱ्या मातृका म्हणून 7 मातृकांचा उल्लेख आहे. तर वाराही, ऐंद्री, कौमारी, वैष्णवी, कात्यायनी, माहेश्वरी आणि नारसिंही अशी नावं त्यात आहे. तर असं अशा तऱ्हेने जेव्हा आर्यांनी या सप्तमातृकांचा स्वीकार केला तेव्हा त्यांच्या ग्रंथामध्ये आपापल्या कुटुंबातल्या लोकांची नावं टाकलेली आहे. तर अशा तऱ्हेने 7 आसरा हा 7 शब्दाचे 2-3 अर्थ सांगितले. एक म्हणजे सत्य, दुसरा म्हणजे पाणी, दुसरा म्हणजे नाग. तर सातवाहन हा जो शब्द आहे, महाराष्ट्रातले पहिले राज्यकर्ते ज्ञात म्हणजे माहित आहे आपल्याला, ते सातवाहन राजे आहे. तर हे सातवाहन राजे नागकुळातले होते. हे श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी प्राचीन महाराष्ट्र सातवाहन पर्व भाग 1 यामध्ये सांगितलंय. नाग आणि 7 आणि मग त्यांच्याकडे ते मातृसत्ताक पद्धतीतले होते. नागकुळाशी संबंध त्यांचा होता. त्यांच्यात जी नावं आहेत, गौतमी पुत्र सातकर्णी, वासिष्ठी पुत्र पुळमावी, माधरी पुत्र शकसेन, कौशिकी पुत्र सातवाहन, यावरून ते मातृसत्ताक पद्धतीचे होते. म्हणून ह्या मातांना मांडणारे मातृसत्ताक असा त्याचा अर्थ. खरं आहे. आता ही 7 आसरा जी मातृदेवता आहे, तिथं गावाच्या बाहेर एक लिंबाच्या झाडाखाली किंवा पिंपळाच्या झाडाखाली 7 दगड लावून तिथं शेंदूर हे करून त्यांची पूजा केली जाते. आणि त्याच्या बाजूला एक दुसरा एक स्वतंत्र दगड असतो,
जो कुठला तरी देव आहे तो, असं सांगितलं जातं, माझ्याही ऐकवात आहे. तर ते 8वा दगड जो असतो असा सेपरेट ठेवलेला, तो कोणता देव आहे, त्याच्याबद्दल काय सांगता येईल? हा फार महत्वाचा प्रश्न आहे तुमचा. म्हणजे लोक परंपरेत अशा तऱ्हेने पूजाविधी आज आहेत, ही फार चांगली गोष्ट आहे. यातून आपल्याला त्या सप्तमातृकांचा इतिहास सापडतो. जो 8वा देव कोण आहे हा एक प्रश्न आहे. तर जेव्हा या सप्तमातृकांचा जो संप्रदाय आहे त्या संप्रदायाचा स्वीकार बौद्ध धर्मात केला गेला, तर तेव्हा बौद्ध लेण्यामध्ये बहुतांश बौद्ध लेण्यात, आता मी बहुतांश बौद्ध लेण्या पाहिल्या आहेत. अगदी आता 10-12 वर्षापूर्वी इथली औरंगाबादचं लेणं मी दुसऱ्यांदा पाहिलं, 20 वर्षापूर्वी पाहिलं होतं. तर पुन्हा नव्या पाहिलं तेव्हा लक्षात आलं की त्या ठिकाणी सप्तमातृका पट्टा आहे. 7 मातृकांचा असा पट्टा आहे. त्यात शेवटी गणपती आहे. म्हणजे 8वा असतो तो पूर्वी कार्तिकीय असायचा. कार्तिकीय किंवा भैरव हा रक्षक म्हणून, सप्तमातृकांचा रक्षक म्हणून कार्तिकीय हा पहिला स्वीकारलेला देव आहे शिवपंचायतनामध्ये. नंतर गणपतीचा स्वीकार केला गेला आणि मग कथा ही तयार केली की कार्तिकेय आणि गणपती हे मुलं होते. मोठा मुलगा कार्तिकेय, लहान मुलगा गणपती, अशी कथा पुराणिकांनी रचली. तर ह्या गणपती किंवा कार्तिकेय यांची मूर्ती असते. 8वा जो दगड आहे, आता मी या 5 वर्षापूर्वी गोव्याला गेलो होतो. तर गोव्याला तिथे आरावले लेण्या आहेत. आता लेणी म्हटलं की बौद्ध लेणी आपल्याला आठवतं, पण तसं नाहीये. बौद्ध धर्माच्या व्यतिरिक्त इतरही संप्रदायांच्या लेण्या भारतभर आहेत. तर तिथे 6 संप्रदाय मला दिसले आणि एक संप्रदाय कार्तिकेयाचा दिसला, स्वतंत्र लेणं. आणि त्या लेण्याच्या शेवटली एक लेणी आहे, त्यामध्ये सप्तमातृकांचे 8 दगड दिसले. म्हणजे दगडाच्या रूपात किंवा मूर्तीच्या रूपात त्या ठिकाणी सप्तमातृका असाव्यात केव्हा तरी, किंवा दगडाच्या रूपात असाव्यात. आणि 8वा दगड हा गणपतीच्या कार्तिकेयाचा असावा, ते स्पष्ट दिसतं. आणि त्याला खड्डे आहे, दगड तिथे नाही म्हणून मी ते असावं म्हटलंय. पण आपल्याला बऱ्याच ठिकाणी यांच्या खूप सुंदर मूर्ती, आपल्या सप्तमातृकांची सुंदर मूर्ती पाहिजे असेल तर वेरूळच्या लेण्या आहे. वेरूळचं लेणं जे सातवाहनांचं देवकुल म्हटलं आहे, तर त्या देवकुलामध्ये मी त्या लेण्या पाहिल्या आणि त्याचे फोटोग्राफी खूपच सुंदर. सप्तमातृका पाहायच्या असतील तुम्हाला तर त्या वेरूळच्या लेण्यात पाहायला मिळतात. कारण वेरूळची लेणी ज्या राष्ट्रकूट राजांनी उभारली, त्या मग चालुक्यांचाही सहभाग त्यात आहे, सातवाहनांचाही सहभाग होताच सुरुवातीच्या काळात. आता अशा तऱ्हेने ह्या सगळ्या राजवटीमध्ये 7 आसरा आपण ज्याला आज बघतो त्या सप्तमातृकांच्या पूजनाच्या परंपरा होत्या. हे आता शिल्पांमध्ये आपल्याला दिसतं. म्हणजे असं नाही की आपण तोंडी गोष्टी करतो किंवा मौखिकच परंपरेत हे सगळं आहे. तर ग्रंथांमध्ये या सप्तमातृकांचा उल्लेख आहे. जबलपूरला किंवा आणखी बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी या मातृकांची मंदिर आहेत, ओरिसामध्ये आहे, तर त्या सगळ्या ठिकाणी ह्या सप्तमातृका आपल्याला पाहायला मिळतात. खरं आहे सर. म्हणजे महाराष्ट्राबाहेर यांना त्याच नावाने ओळखलं जातं की आता पंजाब, म्हैसूर, गुजरात इकडं पण वेगवेगळी नावं आहेत की हाच इतिहास प्रचलित आहे तिकडं, कारण त्यांची ग्रंथांच्या आधारे त्या मूर्त्या तयार केल्या. ग्रंथामध्ये जी नावं आहेत ती नावं त्या ठिकाणी आलेली आहे. आणि ज्या ग्रंथाच्या परंपरा त्या शिल्पकारांनी स्वीकारल्या म्हणा की ज्या राजांनी स्वीकारल्या, त्यांनी ती नावं त्या ठिकाणी लिहिली आहेत, नावं आहेत. ह्या ज्या ब्राह्मी आहे, माहेश्वरी आहे, वाराही आहे. वाराही ही स्वतंत्र मातृदेवता आहे आणि तिच्याबद्दल खूप माहिती उपलब्ध आहे, ग्रंथ उपलब्ध आहे. वाराही या मातृदेवतेचे शिल्प परदेशातून अलीकडे भारतात आणलं गेलं. त्या दक्षिणेकडे जे काही वाराही नावाची मातृदेवता आहे तिचं वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळतं. पूर्ण भारतभर सप्तमातृकांची पूजा आजही सुरू आहे. ठीक आहे सर. म्हणजे हा प्रश्न का विचारला मी, कारण बंगालला आपण महिषासुरमर्दिनी कालच्या भागात पाहिलं तर तिकडं कालिका माता म्हणून ओळखले जातं. तसंच याबद्दल ही विचारावंच वाटलं. आणि कालिका सप्तमातृकात नाहीये, सप्तमातृकामध्ये कालिकेचा समावेश नाही. तेच फक्त नाव बदललं म्हणून हा प्रश्न विचारला. ते तुम्ही नावं सांगितली 7 आसरांची, त्यामुळे ते कन्फ्युजन नाहीये ऍक्च्युली. तर जाणून घ्यायचं होतं या 7 मातृदेवतांबद्दलच सर. अजून काही मिस होत असेल तर तुम्ही कव्हर करा. तुमच्याकडे काय साहित्य असेल त्याबद्दल तर त्याच्याबद्दल थोडा सारांश जर सांगता येत असेल तर तोही सांगू शकता, नाहीतर आपण. सप्तमातृकाच्या संदर्भात एक महत्वाची माहिती अशी आहे की आता
तिच्या पूजनामध्ये पूजाविधीमध्ये एक आपण कडबा असतो ना, दांडे, कडब्याचे दांडे, आपण ज्वारीचा दांडा असतो त्याच्यापासून एक लहानशी परडी तयार करतात आणि त्याच्यामध्ये 7 खडे टाकून नदीला ती अर्पण करतात. साती आसराचं पूजन त्याला म्हणतात. त्याला परडी सोडणे हा ही शब्द प्रयोग आहे. आणि ह्या परडीचं एक दगडातलं रूप आपल्या बऱ्याच ठिकाणी उत्खननामध्ये ज्या ठिकाणी उत्खनन झाली आहेत तर त्या उत्खननामध्ये अशा प्रकारे गोलाकार आणि चौकोनाकार अशा तलावाचं रूप, त्याला तलाव सुद्धा म्हणतात. तळी शब्द आता खंडोबाच्या पूजेमध्ये तळी उचलणे हा शब्द प्रयोग आहे. तर तळी म्हणजे तलाव आणि तलावाची प्रतिकृती ही दगडाच्या रूपात केली तर अशा तऱ्हेच्या अनेक शिल्पकृती उत्खननात सापडल्या आहेत. इसवी सन पूर्व 1ल्या शतकात किंवा त्यानंतरच्या 3ऱ्या शतकामध्ये अशा प्रकारच्या काही लहान लहान प्रतिकृती सापडल्या. त्याला लघु पुष्कर म्हणतात. पुष्कर म्हणजे तलाव आणि तलावाची प्रतिकृती लहान आकारात. तर ते साती आसराच्या पूजनामध्ये अशा तऱ्हेच्या तलावाच्या प्रतिकृतीचं पूजन, ज्याला परडी पूजन किंवा आपण तळी पूजन म्हणतो, तळी उचलणे, तर त्याला इंग्रजांनी होटिव टँक नवस पेडण्याकरता, नवस बोलण्याकरता अशा तऱ्हेचे तलाव हे नदी सोडले जात असत. तर अशा प्रकारचे तलाव आपण टेरला आपण गेलात, टेर हे उस्मानाबाद जिल्ह्यातलं एक महत्वाचं गाव आहे, त्या ठिकाणी असे होटिव टँक आहे. हे साधारणतः 2000 वर्षापासून उपलब्ध आहेत. तर त्यामध्ये मातृकांच्या मूर्ती सुद्धा काही ठिकाणी त्या होटिव टँक मध्ये आहेत. तर साती आसराच्या पूजनामध्ये होटिव टँक, तळी आपण म्हणू, परडी सोडणे म्हणून, तर ह्या सगळ्या परंपरा अजूनही लोक संस्कृतीमध्ये शिल्लक आहेत. म्हणून साती आसरा ह्या जलपूजक, जलरक्षक आहेत, जलदेवता आहेत आणि त्यांना बदनाम करण्याकरता वैदिकांनी त्यांना अप्सरा म्हणून नाचायला लावलं. आणि मग आपले अभ्यासक जे आहेत, जसं कृपा कुलकर्णींचा उल्लेख केला, त्यांनी मराठीचा उत्पत्तिकोश पहिला आणि शेवटला अजून तोच आहे, त्याच्यामध्ये हरणाऱ्या स्त्रिया असा अर्थ अप्सराचा लावला. त्या महादेव शास्त्री जोशी यांनी इराणमधून आलेल्या सुंदर स्त्रिया आणि त्यांची वर्णनं आपल्याला सापडतात ग्रंथामध्ये, म्हणून त्यांनी तो अर्थ लावला. मुळात ह्या मातृका आहेत आणि ह्या सिंधू संस्कृतीमधल्या आहेत. अर्थातच भारतातल्या सर्वात प्राचीन अशा संस्कृतीच्या लोकांच्या त्या मातृदेवता होत्या. त्यांची बदनामी करण्याकरता त्यांना त्यांच्या चरित्रहीन ठरवण्यात आलं. अप्सरा, पर्या हे शब्द वापरण्यात आले आणि हे शब्दाचा संबंध इराण आणि इराक मधल्या संस्कृतीशी जोडला गेला नंतर. सर, अजून एक प्रश्न मला विचारावासा वाटतो की आता खेडेगावामध्ये 7 सुवासिनी जेवू घालतात, त्यांची पूजा करतात, म्हणजे सौभाग्यवती त्यांना निमंत्रण दिलं जातं, त्यांना हळदी कुंकू लावून त्यांच्या पाय धुवून त्यांना जेवण करू दिलं जातं. म्हणजे हे पण त्याच्याशीच निगडीत आहे असं म्हणता येईल का? हो. आता ही कसं आपण दगडी रूपात म्हणजे खडे आहे किंवा मूर्ती रूपात साती आसरांची पूजा परंपरा आपण पाहिल्या. तर आता त्यांना जिवंत रूपात मानवी रूपात पाहत असेल तर प्रत्यक्ष ज्या आपल्या अवतीभोवतीच्या कुटुंबातल्या म्हणा की शेजारच्या स्त्रिया आहेत, त्यांना साती आसराच्या रूपात त्यांचं पूजन करणे, पाय धुणे ह्या परंपरा ज्या आहेत त्या मातृसत्ताक पद्धती ते अजून जिवंत परंपरा आहे. म्हणजे हे संपल्या नाहीत. त्यातून स्त्रियांना सन्मान मिळालेला आहे. स्त्रियांचा सन्मान, त्यांच्याबद्दलची आदराची भावना, त्यांना महत्वाचं स्थान समाजामध्ये, कुटुंबामध्ये असावं असा संस्कार होण्याकरता अशा तऱ्हेच्या ह्या 7 सुवासिनीच्या पूजा अजूनही सुरू आहे. लहान मुलींना सुद्धा बरेचदा 7 मुली आणतात नवरात्रामध्ये आणि कन्यापूजन त्याला म्हणतात. हा कन्यापूजनाचा विधी सुद्धा कन्येकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन जो विकृत झालेला आहे. अलीकडे तर मोठ्या प्रमाणात लहान मुलींवर बलात्कार होतात, म्हाताऱ्या स्त्रीवर सुद्धा बलात्कार होतात, वय सुद्धा पाहिलं जात नाही, केवळ लैंगिकता पाहिली जाते. अशा समाजामध्ये या सगळ्या परंपरा रूढ असतील तर त्यातून आपण कोणता बोध घ्यायचा, तर स्त्रियांच्या सन्मानाचा बोध घ्यायचा. म्हणून मातृदेवतांची पूजा किंवा मातृदेवतांच्या उपासना परंपरा याचा अभ्यास करण्यामागचा आपला उद्देश हाच आहे की स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला जो पूर्वीच्या आपल्या पूर्वजांचा होता तोच आता कायम ठेवावा. आता बदललेला दृष्टिकोन, विकृत दृष्टिकोन हा नष्ट व्हावा असा एक संस्कार होण्याकरता आपण मातृदेवतांच्या ह्या उपासनांची चर्चा करतो आहोत. हो, खरं तर बहुजनांचा इतिहास सांस्कृतिक आहे तर याच्यातून असा बोध घेता येईल. आणि स्त्री ही बहुजनांच्या इतिहासामध्ये एक लीडर होती. लीडर होती. तिला शूद्र कधीच ठरवलेलं नाही.
पण वेदांमध्ये स्त्रीला शूद्र ठरवलं गेलं, हा फरक आहे. तर जाणून घ्यायचं होतं स्त्रीचं महत्व आणि तिचं महात्म्य काय आहे. या 7 आसरामधून तुम्ही सुंदर असं स्पष्टीकरण दिलं सर. पुढच्या वेळी आपण एका नवीन मातृदेवताबद्दल माहिती जाणून घेऊया. आजच्या भागामध्ये आपण बघूयात सर. पुढच्या वेळी नक्की भेटू. धन्यवाद. धन्यवाद.